Okay, so we'll start with our lecture then. Okay, so in last lecture we have studied the advantages and disadvantages of immobilization techniques. Okay, after that we have studied applications of enzyme immobilization. Okay, त्यामध्ये आपण पाहिलं की कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज मध्ये आपण त्या immobilized enzymes ना यूज करू शकतो. After that, we are going to study the support matrix which are used in immobilization technology. Okay, so first of all, we will see what should be the characters of the support matrix. त्यांचे कॅरेक्टर्स काय काय असले पाहिजे, असे कोणते मटेरियल्स आपण इथे यूज करू शकतो जे की आपण सपोर्ट मॅट्रिक्स म्हणून त्यांना इथे या ओव्हरऑल प्रोसिजर मध्ये यूज करणार. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल दिस मॅट्रिक्स और support material should hold the enzyme. Okay, so whichever matrix or support material we are going to use here, it should hold or it should uh, and compartment that enzyme which we are going to use. Okay, जो पण एन्झाईम इथे आपण यूज करणार आहोत, ज्याच्यापासून आपण जी काही रिॲक्शन इथे कॅरी आउट करणार आहोत, त्या एन्झाईमला होल्ड करण्याची कॅपॅसिटी या मॅट्रिक्स मध्ये असायला पाहिजे. दुसरी प्रॉपर्टी, दॅट मॅट्रिक्स शुड बी चीप अँड इझिली अवेलेबल. ओके, जो पण कुठला मॅट्रिक्स आपण इथे यूज करणार आहोत तो अगदी चीप असला पाहिजे आणि इझिली अवेलेबल असला पाहिजे, सो दॅट आपण जी पण काही रिॲक्शन इथे कॅरी आउट करणार आहोत त्याची जी काही ओव्हरऑल कॉस्टिंग तिथे असणार आहे ती कॉस्टिंग कशी होईल तिथे कमी होऊन जाईल. ओके, ओरिजिनली जर का तोच मॅट्रिक्स खूप महाग असेल किंवा मग तो जर का खूप कॉस्टली असेल ऑलरेडी, तर मग ज्या वेळेला आपण हा एक इमोबिलाइज्ड एन्झाईम तिथे तयार करणार यूज करणार, ते यूज करत असताना मे बी मॅट्रिक्स जर का खूप जास्त कॉस्टली असेल तर ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट काय होते आपल्या प्रोडक्टची, ती खूप जास्त होऊन जाते. ठीक आहे, तर ती गोष्ट अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मॅट्रिक्स अगदी चीप क्वांटिटी किंवा अगदी चीपली अवेलेबल जर असेल तर तसा वाला मॅट्रिक्स आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ दॅट सपोर्ट शुड बी, it should react minimally with the enzyme and the medium which we are going to use. Okay, whatever reaction we are going to carry out, ते कुठल्या तरी एखाद्या मीडियम मध्ये होणार आहे, त्या मीडियम मध्ये तुमचा तो सबस्ट्रेट असणार आहे, त्या सबस्ट्रेट सोबत आपला हा एन्झाईम इथे रिॲक्ट करणार आहे. ओके, सो ओव्हरऑल रिक्वायर्ड रिॲक्शन काय आहे आपली, जो पण आपण सबस्ट्रेट तिथे प्रोव्हाइड करणार आहोत त्याची रिॲक्शन फक्त आणि फक्त आपण प्रोव्हाइड केलेल्या एन्झाईम सोबत झाली पाहिजे. ठीक आहे, तोच मटेरियल, तोच सपोज जर का मीडियम एखाद्या दुसऱ्या सपोर्ट मटेरियलशी जर का तिथे रिॲक्ट होत असेल तर आपल्याला जी काही रिक्वायर्ड किंवा डिझायर्ड रिॲक्शन आहे ती तिथे कॅरी आउट होणार नाही. ओके, सो ह्या वेळेला अशी काळजी घ्यावी लागते की जो पण मॅट्रिक्स आपण इथे यूज करणार आहोत तो कसा असला पाहिजे, मिनिमम रिॲक्शन दाखवणारा असला पाहिजे. ओके, गोष्ट लक्षात घ्या, सपोर्ट मॅट्रिक्सची रिॲक्टिव्हिटी कमी असली पाहिजे, बट मीडियम, प्रॉडक्ट, सबस्ट्रेट आणि एन्झाईम ह्यांची रिॲक्टिव्हिटी जास्त असली पाहिजे. ओके, सो ते गोष्ट अवॉइड करण्यासाठी किंवा दुसरी एक भलतीच कुठली तरी रिॲक्शन तिथे अवॉइड करण्यासाठी सपोर्ट मॅट्रिक्स आपण कसा निवडायचा, जो की अगदी मिनिमम रिॲक्शन दाखवणार आहे किंवा मग कम्प्लिटली इनर्ट आहे. ओके, सो जेणेकरून आपल्याला अनवॉन्टेड अनडिझायर्ड रिॲक्शन्स ज्या आहेत त्या तिथे मिनिमाइज होऊन जातील किंवा मग कम्प्लिटली तिथनं रिड्यूस होऊन जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे जे प्रॉपर्टीज आहेत, अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टीज वी कॅन यूज वाईड रेंज ऑफ मॅट्रिक्स हिअर. ठीक आहे, मग ते वाईड रेंज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे मग कोणते कोणते आपण यूज करू शकतो, वी कॅन गो हिअर फॉर 3 टाइप्स ऑफ मेजर कॅटेगरीज विच विल इन्व्हॉल्व द सपोर्ट मॅट्रिक्स. कोणते कोणते कॅटेगरीज आहेत, दोज आर नॅचरल पॉलिमर्स, सिंथेटिक पॉलिमर्स अँड इनऑर्गॅनिक मटेरियल्स. ओके, सो ह्या 3 कॅटेगरीज आहेत जे की त्याच्या केमिकल नेचरवरून आपण इथे डिफाईन केले. ओके, सो ह्यापैकी कुठलंही एक पॉलिमर वापरून आपण काय करू शकतो, आपला एन्झाईम जो आहे तो इमोबिलाइज करू शकतो, त्याला पूर्णपणे एनकम्पार्टमेंट आपण तिथे करू शकतो. ठीक आहे, मग कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत, देन द एक्झाम्पल्स आर फर्स्ट ऑफ ऑल नॅचरल पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर्स मध्ये आपण पाहिलं होतं की एक अल्जिनेट आहे, दिस अल्जिनेट इज डिराइव्ड फ्रॉम अल्गल सेल्स. ओके, केमिकली ह्याचं नेचर जर का पाहिलं तर अल्जिनेट्स आर केमिकली कॅल्शियम और मॅग्नेशियम अल्जिनेट्स विच वी यूज इन लॅबोरेटरी. Okay, next example is chitosan and chitin. Okay, these chitosan and chitin are absorbed from or extracted from fungal cells. Okay, these contains a component or a chemical group that is hydroxyl group which will react with that enzymes. Okay, एन्झाईम ला बाइंड करून ठेवण्यासाठी जो एक फंक्शनल ग्रुप या कायटोसान किंवा कायटीन मध्ये जो प्रेझेंट आहे तो आहे हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल इज कोलॅजन. सो दिस कोलॅजन इज अ प्रोटेनेशियस सपोर्ट. ओके, तुम्ही स्टडी केलेलं असेल बॉडीच्या बाबतीत तर तिथे तुम्ही काही ठिकाणी हार्ड बोन स्टडी केले असतील आणि काही ठिकाणी सॉफ्ट बोन्स असतात, त्या सॉफ्ट बोन्सला आपण कोलॅजन म्हणतो.
So this collagen can also be used as a support material, which is protein in nature. Next natural support material is carrageenan. Okay, it is also called as alpha carrageenan. It is chemically sulfated polysaccharide molecule which is again obtained from an algae. Okay, त्याच्यानंतर next example is gelatin. Okay, so कोलॅजिनला जर का आपण partially hydrolyze केलं तर partially hydrolyzed जो काही कोलॅजिन असेल त्याला इथे gelatin म्हटलं जातं. So now this gelatin can also be used as a support material for enzyme immobilization. It has a good water holding capacity. ओके, आता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशासाठी हवी आहे, तर जी पण काही केमिकल रिॲक्शन आपल्याला इथे करायची आहे त्या सगळ्या केमिकल रिॲक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी त्याला एक लिक्विड मीडियम तिथे रिक्वायर्ड आहे. ओके, तिथे जर का कुठलंच वॉटर मॉलिक्यूल नसेल तर एन्झायमॅटिक रिॲक्शन तिथे कॅरी आउट होणार नाही, प्रॉपर रिॲक्शन तिथे कॅरी आउट होणार नाही. सो त्यासाठी काय केलं जातं, तिथे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असणारे जे पण काही मॉलिक्युल्स आहेत किंवा असे सपोर्टिंग मॉलिक्युल्स जे आहेत तर ते तिथे वापरले जाते. So the gelatin is one of that molecule which has good water holding capacity. Next are the molecules which are cellulose, starch and pectin. Okay, so these are complex polysaccharide molecules आणि हे complex molecules जे आहेत त्यांच्यामध्ये पण water holding capacity खूप छान पद्धतीची आहे. So these are the cheapest natural polymers which can be used as a support or a matrix for enzyme immobilization. Okay, these we have considered the natural polymers. After that, next examples are from synthetic polymers. Okay, असे polymers जे की man-made आहेत त्यांना आपण manually इथे create केले. Okay, so those polymers are, for example, ion exchange resins or ion exchange polymers. Okay, जे पण मागे आपण क्रोमॅटोग्राफी मध्ये स्टडी केलं आहे त्या क्रोमॅटोग्राफी मध्ये आपण पाहिलं की आयन एक्सचेंज रेसिन्स आपण वापरतो. Okay, those resins are actually the synthetic polymers. Those resins can also be used here for enzyme immobilization. Okay, after that, another example is insoluble support which has porous surfaces. Okay, these are actually the hard materials. या hard materials नेचर असं आहे की त्याच्या आतमध्ये छोटे छोटे पोर्स आहेत. त्या पोर्स मध्ये आपण काय करू शकतो, एन्झाईमला इमोबिलाइज करून ठेवून देऊ शकतो. ठीक आहे, आफ्टर दॅट जस्ट अ मिनिट. ओके, सो सिंथेटिक पॉलिमर्सचे हे काही एक्झाम्पल्स आहेत. त्यापैकी एक म्हणजे आयन एक्सचेंज रेझिन्स आहेत आणि दुसरं म्हणजे सपोर्ट मटेरियल्स. ओके, ओके, सो त्याचे एक्झाम्पल्स आहेत DEAE सेल्युलोज. ओके, जे की आपण नॉर्मल सेल्युलोज आपल्या लॅबमध्ये वापरतो ते. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे पॉलिव्हिनिल क्लोराइड, इन शॉर्ट ज्याला आपण PVC म्हणतो. And the last example is UV activated polyethylene glycol, in short which is called as PEG. Okay, so these are the examples of synthetic polymers which we are going to use for support or matrix for enzyme immobilization. Okay, now after that, next is the example of inorganic materials. Okay, हे असे materials आहेत ज्यांचं inorganic nature आहे आणि ह्यांना आपण सपोर्ट म्हणून यूज करू शकतो. एक्झाम्पल्स आहेत झिओलाइट्स, सिरॅमिक्स, डायटोमेशियस अर्थ, सिलिका, ग्लास, ऍक्टिव्हेटेड कार्बन अँड चारकोल. ओके, आता हे जे पण काही एक्झाम्पल्स आपण इथे स्टडी केलेले आहेत हे एक्झाम्पल्स नेमका आपण कोणता एन्झाईम इथे इमोबिलाइज करणार आहोत त्याच्यानुसार इथे ठरवलं जातं. ओके, कुठलाही एन्झाईम कुठल्याही सपोर्ट मॅट्रिक्स सोबत जाऊन आपण बाइंड करत नाही किंवा कुठल्याही एन्झाईमला आपण कुठल्याही सपोर्ट मॅट्रिक्स सोबत काय मोबिलाइज करत नाही. ठीक आहे, एन्झाईमचं नेचर कसं आहे, एन्झाईम मध्ये कोणते फंक्शनल ग्रुप्स तिथे प्रेझेंट आहेत ते ठरवून किंवा ते पाहूनच मग आपण कोणता सपोर्ट मॅट्रिक्स यूज करणार ते तिथे ठरवलं जातं. ओके, नाउ आफ्टर दॅट वी विल सी वन बाय वन द मेथड्स ऑफ इमोबिलायझेशन. ओके, कोणते कोणते मेथड्स आपण इथे यूज करू शकतो इमोबिलायझेशन साठी. So there are different types of methods which we are going to use. For example, first one is adsorption, next one is covalent binding, next one is entrapment of enzymes, next one is copolymerization of molecules, and last one is the encapsulation. Okay, so one by one we are going to study in detail each and every method of this immobilization. ओके, सो आतापर्यंतचं जे पण मी एक्सप्लेन केलं सगळ्यांना लक्षात आलंय का?
Yes. Yes, ma'am. Okay, Yes, ma'am. okay. So we'll go further. So first of all, this is a diagrammatic representation of cell immobilization. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत ज्या पण मेथड्स इथे पाहिलं तर ते कशा पद्धतीने इथे इमोबिलाइज केले जातात तर त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंटेशन केले. फॉर एक्झाम्पल ऍड्सॉर्प्शन मेथड जर असेल तर ही ती ऍड्सॉर्प्शन मेथड आहे ज्या ठिकाणी सपोर्ट वरती एन्झाईम मॉलिक्युल्स हे ऍड्सॉर्ब केले जातात. नेक्स्ट वन इज कोव्हॅलंट बॉन्डिंग. कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये सपोर्ट मटेरियल सोबत एन्झाईम कोव्हॅलंट बॉन्डने काय केले जातात तर कनेक्ट केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट वन इज क्रॉस लिंकिंग. क्रॉस लिंकिंग मध्ये एन्झाईमचे मॉलिक्युल्स असणार, त्याच्यासोबत काही दुसरे कोपॉलिमर्स मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील ज्यांना एकमेकांसोबत इंटरलिंक केलं जाईल. दॅरफोर दिस एन्झाईम विल गेट क्रॉस लिंक्ड विथ ईच अदर. नेक्स्ट वन इज दी एन्ट्रॅपमेंट मेथड. ज्या ठिकाणी आपण मॅट्रिक्स वापरणार आहोत त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स क्रिएट होतात. त्या पोर्स मध्ये हे एन्झाईम्स काय करतात स्वतःला एन्ट्रॅप करून घेतात. So here it is the support material in which this enzyme has been entrapped. Okay. Next one is the encapsulation method in which a capsule is present and in that capsule enzyme molecules are present. ओके. सो ह्या एन्झाईमच्या वरतून हे एक कॅप्सुलर मटेरियल आपण प्रोव्हाइड करणार जेणेकरून एक कॅप्सूल तिथे फॉर्म होतो. कॅप्सूलच्या आतमध्ये एन्झाईम्स असणार आणि ते एन्झाईम्स कसे आपण इमोबिलाइज्ड फॉर्म मध्ये तिथे वापरू शकतो. ओके. सो हे कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंटेशन होतं, पण हे आपण करणार कसं आहोत ते आपल्याला आता इथे स्टडी करायचं. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट मेथड इज ऍड्सॉर्प्शन मेथड. ओके. सो जसं की मी तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंटेशन देताना दाखवलं की एक सपोर्ट मटेरियल असणार, त्या सपोर्ट मटेरियलला तिथे एन्झाईम काय केला जाईल तर तिथे इमोबिलाइज केला जाईल. ओके. इमोबिलायझेशन करत असताना त्याच्यामध्ये काही बेसिक इंटरॅक्शन असतात जे की ऍड्सॉर्प्शन साठी तिथे यूज केले जातील. सो ते कोणते कोणते आहेत mechanisms ते आपण पाहूया. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो व्हॉट इज दिस adsorption method. सो दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट मेथड फॉर एन्झाईम इमोबिलायझेशन. जेव्हा कुठलेच मेथड्स आपल्याला एन्झाईम इमोबिलाइज करण्यासाठी माहिती नव्हते त्यावेळेला एक बेसिक मेथड इथे यूज केली जायची ती होती म्हणजे ऍड्सॉर्प्शन. ओके. सगळ्यात सिम्पलेस्ट मेथड आहे, कुठलीच केमिकल रिॲक्शन कॅरी आउट करायची इथे गरज नाहीये. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जेव्हा ही मेथड इथे यूज केली गेली तर त्यावेळेला एका पहिल्या एन्झाईम सोबत जी ही मेथड वापरली गेली ती होता इन्व्हर्टेज एन्झाईम. ओके. लक्षात घ्या, तुम्हाला कन्फ्युजन होईल. इमोबिलायझेशन सगळ्यात पहिले ज्याचा केलं गेलं तो होता असाइलेज एन्झाईम, बट ऍड्सॉर्प्शन मेथड जी की इमोबिलायझेशन साठी वापरली गेली होती ती सगळ्यात पहिला एन्झाईम जो तिथे वापरला गेला होता दॅट वॉज इन्व्हर्टेज एन्झाईम. ओके. सो हिअर इन दिस ऍड्सॉर्प्शन मेथड these enzymes are adsorbed on the external surface of this support. ओके. जो पण आपण इथे सपोर्ट किंवा मॅट्रिक्स इथे यूज करणार आहोत त्या मॅट्रिक्स वरती एन्झाईमला सिम्पली ऍड्सॉर्ब केलं जातं. ओके. आता ऍड्सॉर्प्शन म्हणजे नेमकं काय? ओके. तुम्ही कधी बलून सोबत खेळले आहात का? हॅव यू एव्हर प्लेड विथ अ बलून? Yes, ma'am. हा. Yes, Yes, ma'am. ma'am. तर बलूनला तुम्ही कसं आधी एक छोटासा प्रयोग करून पाहायचा वाटलं तर बलून जर तुम्हाला अवेलेबल असेल किंवा मग कुठलंही प्लास्टिक मटेरियल जर तुम्हाला अवेलेबल असेल तर काय करायचं, त्याला हँड्सनी त्याच्या सरफेसवरती रब करायचं आणि नंतर काय करायचं त्याला तुमच्या त्या सॉइल पार्टिकल्स जे असतात त्या सॉइल पार्टिकल्स वरती त्याला थोडंसं फिरवायचं. ठीक आहे. काय होईल बरं? काय कधी तुम्ही ऑब्झर्व केलंय का, असं कधी करून पाहिलंय? That soil particles getting attracted towards that balloon surface. You will see that the surface which you have rubbed with your palms will get covered with that soil particle. ओके. सो इथे काय केलं तुम्ही, सॉइल पार्टिकलला कनेक्ट होण्यासाठी तिथे वॉटर यूज केलं का, सॉइल पार्टिकल तुम्ही तिथे ओली केली होती का, असं काही केलं होतं का, किंवा दुसरं काही तुम्ही तिथे केमिकल वापरलं होतं का जेणेकरून सॉइल पार्टिकल्स त्या बलून वरती कनेक्ट होतील? No. नाही. काय केलं तुम्ही, सिम्पली त्या सरफेसला रब केलं. रब केल्यामुळे काय झालं तिथे एक वेगळे चार्जेस तिथे तयार झाले, इंटरॅक्शन्स तिथे झाले, अँड बिकॉज ऑफ दोज इंटरॅक्शन्स दॅट सॉइल पार्टिकल गॉट ऍब्सॉर्ब ऑन दॅट बलून surface area. Okay. Same method we are going to use here for adsorption of that enzyme. Okay. So here simply that support matrix will be utilized and that support matrix will be mixed or dipped in that enzyme solution.
ओके. सो जसं की सॉइल पार्टिकल त्या बलूनच्या सरफेस वरती जाऊन ऍब्झॉर्ब होऊन जाते, त्याला जाऊन कनेक्ट होऊन जाते, त्याच पद्धतीने एन्झाईम मॉलिक्युल्स पण या सपोर्ट मॅट्रिक्स वरती काय होऊन जातात, तिथे कनेक्ट होऊन जातात, ऍब्झॉर्ब होऊन जातात. ओके. ऍब्झॉर्प्शन कुठे होतं? ऍब्झॉर्प्शन होतं ऑन दी एक्सटर्नल सरफेस ऑफ दिस सपोर्ट मॉलिक्युल. ठीक आहे. मग आता ह्या ठिकाणी आपण सपोर्ट मॅट्रिक्स कोणते कोणते यूज करू शकतो? ठीक आहे. इथे आपल्याला कुठलीच केमिकल रिॲक्शन करायची नाहीये, त्याच्यामुळे असे जे काही इनर्ट मटेरियल्स आहेत ज्यांच्यावरती कुठलाच फंक्शनल ग्रुप प्रेझेंट नाहीये किंवा एक नॉर्मल सपोर्ट मटेरियल आहे, तर अशा सपोर्ट मटेरियलला आपण इथे यूज करू शकतो. मग कोणते कोणते सपोर्ट मटेरियल्स आहेत? हिअर फॉर ऍब्झॉर्प्शन पर्पज वी कॅन यूज हिअर मिनरल सपोर्ट, फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम ऑक्साइड or clay particles, or we can alternatively use your organic support material, which is example starch. And after that we can also use here some ion exchange resins, for example modified sapphiros. ओके. ह्यापैकी कुठलंही एक सपोर्ट मटेरियल तुम्ही तिथे यूज करा, एन्झाईमच्या सोल्युशन मध्ये त्याला डिप करा, एन्झाईम मॉलिक्युल्स काय होऊन जातील, त्या पूर्ण सरफेस वरती तिथे ऍब्झॉर्ब होऊन जातील. ओके. सो इन दिस वे वी कॅन ऍब्झॉर्ब these enzyme molecules on that support matrix. ठीक आहे. मग इथे ऍब्झॉर्प्शन तर होतं, पण मग ऍब्झॉर्प्शन होत असताना कोणते इंटरॅक्शन तिथे कॅरी आउट होतात, तर तिथे काही वीक बॉन्ड्स इन्व्हॉल्ड आहेत जे की त्या एन्झाईम्सला त्या सपोर्ट मटेरियल वरती काय करतायत, स्टॅबिलाइज करतात. ओके. ज्या वेळेला आपण इंटरॅक्शन इथे म्हणतो, तर त्यावेळेला सगळे जे काही वीक इंटरॅक्शन तुम्हाला माहिती आहेत, वीक बॉन्ड्स तुम्हाला माहिती आहेत, ते सर्व बॉन्ड्स काय करतात, इथे ऍब्झॉर्प्शन साठी हेल्प करणार. मग कोणते कोणते असे वीक बॉन्ड्स आहेत? देर आर फॉर एक्झाम्पल आयोनिक इंटरॅक्शन्स, देन हायड्रोजन बॉन्ड्स अँड वॅन्डरवॉल्स इंटरॅक्शन्स. ओके. हे सगळे जे इंटरॅक्शन्स आहेत ते आपण फर्स्ट इयरला असताना प्रोटीन मध्ये प्रोटीनचं स्ट्रक्चर स्टॅबिलाइज करण्यासाठी जे वापरले जातात ते सर्व इंटरॅक्शन्स आपण त्यावेळेला स्टडी केलेले आहेत. ओके. तेच सेम इंटरॅक्शन्स इथे प्रोटीन, तेच सेम इंटरॅक्शन्स इथे सपोर्ट मटेरियल वरती त्या एन्झाईमला धरून ठेवण्यासाठी काम करतील. ओके. सो these are some kind of interactions which will hold that support material with that enzyme molecules. Okay. So आता इंटरॅक्शन्स कोणते असतात ते तर आपण पाहिलं, पण आता जो आपण कॅरियर इथे यूज करणार आहोत तो कसा असला पाहिजे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल दॅट कॅरियर पार्टिकल शुड बी व्हेरी स्मॉल इन साइज. ओके. स्मॉल इन साइज का बरं? कारण की जेवढा छोटा पार्टिकल तो असणार आहे तेवढा व्यवस्थितपणे आपला एन्झाईम त्या सपोर्ट मटेरियल वरती ऍब्झॉर्ब होईल. ओके. जर का खूप जास्त मोठा सपोर्ट मटेरियल असेल तर त्या ठिकाणी त्याच्या ओव्हरऑल सरफेस वरती आपले एन्झाईम्स इथे ऍब्झॉर्ब होतील. ओके. बट द amount of that enzyme molecule which are going to adsorb on the surface molecule will be lower in quantity. ओके. मग आता खूप जास्त जर का एन्झाईम्स आपल्याला इथे वापरायचे असतील तर छोटे छोटे पार्टिकल्स इथे यूज करा. नंबर ऑफ पार्टिकल्स यू कॅन यूज हिअर, and on those number of particles of that carrier material, number of enzymes will be adsorbed preferentially. Okay. व्यवस्थितपणे तिथे त्यांचं ऍब्झॉर्प्शन. पार्टिकल साइज काय असली पाहिजे त्या सपोर्ट मटेरियलची? द पार्टिकल साइज ऑफ दॅट सपोर्ट मटेरियल शुड बी नियर अबाउट 500 angstrom to 1 millimeter in diameter. Okay. So that particle might be spherical in shape, or it might be in square shape or cubical shape. कुठल्याही टाईपचा तो मटेरियल असू देत, कुठल्याही साईजचा तो पार्टिकल असू देत, त्याची साईज ही इतकी असली पाहिजे. ठीक आहे. सो असे तुम्ही छोटे छोटे पार्टिकल्स घेणार, त्या पार्टिकल्सला तुम्ही एन्झाईम सोल्युशन मध्ये डिप करणार, त्या मॉलिक्युल्स वरती जिथे जिथे त्या एन्झाईम्सना जागा मिळते जाऊन ते तिथे ऍब्झॉर्ब होऊन जातील, आणि तुमचा हा एन्झाईम जो आहे तो त्या पार्टिकल वरती काय होऊन जाईल, एक्सटर्नली त्या सरफेसच्या एक्सटर्नल सरफेस वरती इमोबिलाइज होऊन जातील. ओके. ना आफ्टर दॅट कोणत्या कोणत्या मेथड्सनी आपण इथे ऍब्झॉर्प्शन कॅरी आउट करू शकतो? सो देर आर 4 डिफरंट मेथड्स विच कॅन बी यूज फॉर एन्झाईम immobilization. Okay, so those are static process, dynamic batch process, reactor loading process, and electrode position process. Okay. आता तुम्हाला ह्या मेथड्स ऍक्च्युअली स्टडी करायची गरज नाहीये, बट स्टील तुम्हाला हे माहिती असावं म्हणून ही स्लाइड मी तुम्हाला इथे रिप्रेझेंट केली. ओके. इन शॉर्ट आपण त्याला थोडंसं बघूया. So first of all, the first method is static process, in which immobilization to a carrier by allowing the solution containing enzyme to contact the carrier. सिम्पली काय केलं जातं, जो पण तुमचा एक सॉलिड सपोर्ट आहे त्या सॉलिड सपोर्टला एन्झाईम सोल्युशन सोबत तिथे मिक्स केलं जातं, सो दॅट दी एन्झाईम मॉलिक्युल्स आफ्टर स्टिअरिंग दोज मॉलिक्युल्स गेट ऍब्झॉर्ब ऑन धिस सपोर्ट मटेरियल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे डायनॅमिक बॅच प्रोसेस.
in this dynamic batch process, carrier is placed in that enzyme solution. Again, it is agitated and स्टीअर्ड. ओके. सो जशा ज्या पद्धतीने आपण ते स्टीअर करणार, ज्या स्पीडने आपण ते स्टीअर करणार, त्या पद्धतीने एन्झाईम मॉलिक्युल्स त्या सरफेस वरती तिथे कनेक्ट होऊन जातील, ऍब्सॉर्ब होऊन जातील. Next method is the reactor loading process. Okay, here the carrier is placed in that reactor when enzyme solution is transferred to that reactor. Okay, so ह्या प्रोसिजर मध्ये काय केलं जाईल, एक पर्टिक्युलर कंटेनर असेल, त्या कंटेनर मध्ये ऑलरेडी आधीच तुम्ही त्या सपोर्ट मॅट्रिक्सला ऍड करून देणार आणि मग त्याच्या वरतून तुम्ही एन्झाईमच्या सोल्युशनला वरतून पोर करणार. जसं तुम्ही तिथे पोर करणार ते एन्झाईम पार्टिकल्स त्या सपोर्ट मॅट्रिक्स वरती जाऊन ऍब्सॉर्ब होऊन जातील. ओके. नेक्स्ट वन इज दी इलेक्ट्रोड पोझिशन प्रोसेस. ज्या ठिकाणी आपण इलेक्ट्रोड वापरून एन्झाईम सोल्युशन मधनं काय करणार, इलेक्ट्रोड्सला त्या एन्झाईम सोल्युशन मध्ये प्लेस करून देणार, त्या इलेक्ट्रोड थ्रू आपण करंट पास करणार आणि त्या ठिकाणी जे काही अपोजिटली चार्ज एन्झाईम्स मॉलिक्युल्स असणार, सो हिअर चार्जेस विल बी अपोजिट इन नेचर. That solid support will be, for example, positively charged, and if enzyme is negatively charged, and then if we pass current through that solution, the opposite charges will attract each other. जे काही negatively charged तुमचे enzymes होते किंवा positively charged तुमचे जे काही support material होते एकमेकांना attract करतील, and with the help of that affinity, those enzymes will get adsorbed on that support material. ओके. इथे आपला जो सपोर्ट मटेरियल आहे तो इलेक्ट्रोडच्या फॉर्म मध्ये असणार. Okay, so these are the four methods which we can use for adsorption of that enzyme on that support matrix. Okay, आता हे जे पण काही प्रोसिजर आपण इथे कॅरी आउट केली आहे ऍडसॉर्प्शन मेथड वापरून, तर त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. ओके, सो वी विल सी फर्स्ट व्हॉट आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ दॅट मटेरियल. ओके, जस्ट गिव्ह मी 2 minutes.